शिवसेनेचे नेते आदरणीय दिवाकर रावते साहेब, संपर्क प्रमुख तोंडुतात्या, जिल्हा प्रमुख पप्पूभाई आणि काटे साहेब आणि आदरणीय व्यासपीठ, लातूर शहराच्या विधानसभा मतदारसंघाच्या ऐतिहासिक निवडणुकीमध्ये आपलं पहिल्यांदा मतदान होत आहे. नवीन मतदारसंघ झाल्यानंतर या निवडणुकीला ऐतिहासिक एवढ्यासाठी म्हणायचं, एकीकडे करोडपती बापाचा योग, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा मुलगा आणि स्वतः करोडपती असलेला मुलगा, आणि दुसरीकडे सर्वसामान्य नेतृत्व, सर्व प्रश्नाची जाण असणारे पप्पूभाई कुलकर्णी, नवी कोरी पाठी असलेले पप्पूभाई कुलकर्णी यांच्यामधली लढत आहे. मित्रांनो, खरी लढत अमित देशमुख आणि सर्वसामान्य जनतेमधली आहे. शहर मतदारसंघातल्या प्रत्येक मतदारामधली आहे. ही लढत कशासाठी आहे? पहिल्यांदा ज्यावेळेस विलासराव देशमुख आमदारकीला उभा टाकले त्यावेळेस त्याच विलासराव देशमुखांनी 3 एकर जमीन विकली होती. सर्व जुने लोक, माझ्या वडीलधाऱ्या वयाचे लोक यांनी आठवा इतिहास की विलासरावने पहिल्यांदा निवडणूक लढवत असताना 3 एकर जमीन विकली होती. त्यानंतर कॅबिनेट मंत्री झाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यांचा मुलगा आज पहिल्यांदा निवडणूक लढवत आहे आणि ह्या मुलाच्या नावाने 9 कोटी रुपयाची प्रॉपर्टी उमेदवारी अर्ज भरताना दिलेली आहे. मित्रांनो, हा कशाचा पैसा आहे? तुमच्या आमच्या कष्टाचा पैसा आहे. महाराष्ट्रामध्ये एक तरी माणूस दाखवा अमित देशमुखच्या वयाचा 9 कोटी रुपये त्या तरुण पोराच्या नावावर आहेत. एवढा भ्रष्टाचार. MIDC मध्ये उदाहरण घ्या. माननीय नेते जास्त बोलणार असल्यामुळे मी थोडक्यात संपवणार आहे. MIDC मध्ये तुम्ही उदाहरण घ्या. किती प्लॉटिंग त्यांच्या नावाने आहे, किती भ्रष्टाचार आहे, किती गुत्तेदार आहेत. BNC ऑफिसमध्ये जावा, हजारो गुत्तेदार आहेत. विशिष्ट गुत्तेदारांना गुत्तेदारी मिळते, करोडो रुपयाचे कामं चालू आहेत. यांच्या सुद्धा पार्टनरशिप आहेत. मित्रांनो, ही निवडणूक सर्वसामान्य जनतेच्या नाडीशी निगडीत निवडणूक आहे. त्यामुळे लक्षात घ्या, एका पराभूत आणि पैसा असलेल्या माणसाचा पराभव करण्याची गरज आहे. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हेच गणित काँग्रेसवाल्याला माहित आहे. 8 वर्ष मुख्यमंत्री होते, 15 वर्ष कॅबिनेट मंत्री होते. काय लातूर जिल्ह्याचा विकास झाला? कुठं रस्ता नाही. तुम्ही म्हणता असाल रस्ते केले, तुमचा चुकीचा गैरसमज आहे. विलासराव देशमुखांनी जे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार उभा केला होता त्यांना पराभूत आपण सर्व जनतेने वाघमारीच्या रूपाने केलं. त्यांनी 108 कोटी रुपये आणले. विलासरावचा याच्यात काही संबंध नाही. आणि हा कालचं पिऊ असलेला अमित देशमुख 108 कोटीची कामं मी आणलं म्हणून सांगतो. लाज वाटली पाहिजे जीवाला. विकासाची नाव घेता आणि काय करता. आज लातूरमध्ये त्यांनी मॅनेज वातावरण केलंय. ह्या पक्षातला कार्यकर्ता घ्यायचा, ह्या पक्षाला नगरसेवक घ्यायचा, फोडायचा. पण एक लक्षात घ्या, देशमुखांनी लक्षात घेण्याची गरज आहे. जनता मॅनेज होणार नाही. जनता कधी मॅनेज होणार नाही. जनता कशी मॅनेज होणार नाही हे टाऊन हॉलच्या मैदानावर सर्वसामान्य जनतेने कुठलंही कारण नसताना सुद्धा बूट पेपर आम्ही देशमुखला दाखवलेला आहे. मित्रांनो, सर्वसामान्य तरुणांना काम मिळत नाही. आज लातूरमध्ये देशमुखांनी अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे की तरुण कुठं कामाला निघाला तर त्याला काम मिळत नाही. घरून निघत असताना तो आई वडिलांच्या पाया कधी पडत नाही. मंदिरात देव दिसला तर मंदिरात कधी पाया पडत नाही. पण पोटाची खळगी भरण्यासाठी आज देशमुखाच्या पाया पडते. इतकी दुर्दैवी परिस्थिती लातूरमध्ये देशमुखांनी तयार केली. आता सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला कधी जेवण सर्वसामान्य मतदार म्हणून आम्ही देशमुखने दिलं का? तुम्हाला कधी कुठली फायदेशीर गोष्ट दिली का? तुम्ही आता लक्षात घ्या, काल परवा आम्ही देशमुखने जेवणावर चालू केल्यात. डॉक्टर असोसिएशन असेल, आडत असोसिएशन असेल, अजून कुठल्या असोसिएशन, हमाल मापाडी असतील, कुठल्या असतील, अनेक संघटना या जेवण करा, आम्हाला हे करा. मित्रांनो, हे जेवणावळी कोण घेत आहे? फक्त त्याच्याकडे 2 नंबरचा पैसा आहे असे स्वार्थी लोक घेत आहेत. सर्वसामान्य मतदार माणूस तिथं नाही आहे. सर्वसामान्याच्या पाठीमागे राहायचे. आपल्याला विचार पक्का करा. अमित देशमुखचे 9 कोटीचे 90 कोटी करायचे असतील तर जरूर अमित देशमुखला मतदान करा. पण एक लक्षात घ्या, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता कमविणारे हे देशमुख आहेत. देशमुखांनी लातूरच्या विकासासाठी काही केलं नाही. फक्त पैसा आणि पैसा एक धोरण घेतलेलं आहे. वरी केंद्रात बाप मुख्यमंत्री, इथं काका मंत्री आणि आता पोरगा आमदार व्हायचं म्हणते. कशासाठी करा नाही? दुसरा कोणी मिळत नाही का? काय संबंध आहे लातूरच्या शहराचा? निवडणुका आल्या की तेवढ्या पुरतं यायचं, 2-4 महिने काम करायचं, लोक पैशावर हात आळायचे की तुमच्या आमच्या पैशावरला जोर आहे. मित्रांनो, कळकळीची माझी विनंती आहे, विकासाचा खराच मुद्दा भारतीय जनता पार्टी शिवसेना इथे घेऊन चालू आहे.
शेतकऱ्याच्या आत्महत्येचा प्रश्न असेल, लोड शेडिंगचा प्रश्न असेल, यावर फक्त भारतीय जनता पार्टी शिवसेनाच उपचार करू शकते, दुसरं काही नाही. इथं आज महाराष्ट्रात जे जे मंत्री आहेत ते फक्त खाण्यावर जोर आहे, दुसरा कशावरही जोर नाही. त्यामुळे लक्षात परिवर्तनाची आवश्यकता आहे आणि परिवर्तन आपल्या लातूर शहर मतदारसंघातल्या मतदाराचं बाकी आहे. या दोन परिवर्तन करत आहोत, एक महाराष्ट्रात करत आहोत आणि इथं लातूरमध्ये सुद्धा परिवर्तन करत आहोत. मला एकच गोष्ट लक्षात घ्या, सर्वसामान्य ज्याला पोटाचा प्रश्न आहे, ज्याला रोजंदारीचा प्रश्न आहे, ज्याला अनेक प्रश्न संसारामध्ये भेडसावतात, अशा सर्व मतदारांनी एक लक्षात गोष्ट घ्या, करोडो रुपयाचा अमित देशमुख असलेला उमेदवार बघा आणि आमचा उमेदवार बघा, याचा फरक तुम्हाला कळणार आहे. मित्रांनो, मतदान जवळ आहे. अनेक मान्यवर बोलणार आहे. एक शेवटची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. मतदानाविषयी निघत असताना, घरून निघत असताना मागे 25 वर्षाच्या विलासरावच्या काळ्या कुट राजकारणाचा विचार करा. अमित देशमुख 20 वर्षात काय करणार आहे, किती किसे भरणार याचा विचार करा. आणि हे सर्व विचार करत असताना जर तुमच्या घरामध्ये लहान लेकरू असेल तर त्याचा चेहरा नक्की बघा, कारण त्या तुमच्या मतदारामध्ये त्याचं भवितव्य लपलेलं आहे, त्याचा रोजगार, त्याची नोकरी तुमच्या मतदारामध्ये लपलेली आहे. त्याच्या चेहऱ्याकडे बघा आणि इकडे पैसेवाल्या अमित देशमुखचा चेहरा आठवा आणि मग तुम्ही ठरवा मतदान कुणाला करायचं. मित्रांनो, परिवर्तन आवश्यक आहे आणि परिवर्तन माननीय गोपीनाथराव मुंडे आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. येणाऱ्या 13 तारखेला क्रांती दिवस आहे. ह्या क्रांती दिवशी क्रांतिकारी निर्णय घ्यावा आणि पप्पूभाई कुलकर्णी यांना प्रचंड मताने निवडून द्यावं ही माझी कळकळीची विनंती आहे.